कोल्हापुरातील शिवाजी पार्कमधील मुख्याध्यापक संघाच्या सभागृहामध्ये या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापूर जिल्हा खासगी प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक महासंघ आणि शिक्षक सेना यांच्या संयुक्त विद्यमानं या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शेंडकर यांना PhD मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना खासगी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी या कार्यशाळेच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. 9 ते 9,500 शिक्षकांचे रोस्टर तपासून चांगल्या पद्धतीनं राज्य सरकारला सादरीकरण करणाऱ्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर आपल्या सर्वांसाठी आदर्श असल्याचं सांगत या कार्यशाळेच्या माध्यमातून रोस्टर तपासणीत कोल्हापूर जिल्हा अग्रेसर आणि राज्यात आदर्श ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी बिंदू नामावलीबद्दल सविस्तर माहिती दिली. फक्त भरती निघाल्यानंतरच जागे होऊन रोस्टर तपासणी करण्यापेक्षा ते नियमित तपासलं गेलं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपण सरकारी तिजोरीतून पगार घेतो. शासनाच्या सर्व ध्येय धोरणांबाबत आपण बांधील असतो. त्यामुळे शासनाच्या आधीच आपण कामासाठी सज्ज असलं पाहिजे असं प्रतिपादन त्यांनी केलं. यानंतर MD पाटील, गोरख वादकर, सुरेंद्र तिके यांनी उपस्थितांना बिंदू नामावलीबाबत मार्गदर्शन केलं. यावेळी प्राथमिक वेतन पथक अधीक्षक वसुंधरा कदम, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे अधीक्षक उदय सरनाईक, लिपिक सचिन माळी, शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोरे, शिक्षक सेनेचे समन्वयक संतोष आयरे, खासगी प्राथमिक शिक्षक सेवक पतसंस्थेचे चेअरमन मच्छिंद्र नाळे, वर्षा वायदंडे, शिवाजी सोनाळकर यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते.